नमस्कार. आपली नातीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. म्हणतात ना, नातं हे विश्वासावर टिकतं. पण जेव्हा याच विश्वासाचा गळा घोटला जातो, तेव्हा फक्त एक संसार नाही, तर 2 पिढ्या उद्ध्वस्त होतात. कोल्हापूरच्या शनिवार पेठेत घडलेली ही घटना ऐकून तुमच्याही काळजात धडधडल्याशिवाय राहणार नाही. 13 वर्षापूर्वी ज्या हातांनी 7 जन्माच्या आणाभाका घेतल्या, त्याच हातांनी आपल्या पत्नीचा जीव घेतला. एका मोबाईल व्हिडिओमुळे सुरू झालेला वाद थेट स्मशानभूमीपर्यंत कसा पोहोचला, जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात. प्रेमाचा बहर आणि संसाराची सुरुवात. ही गोष्ट सुरू होते 16 ऑगस्ट 2012 रोजी. कोल्हापूरच्या बिंदू चौकात फेटे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गणेश हुबाळे याने स्वाती यांच्याशी प्रेमविवाह केला. सुरुवातीची वर्ष अगदी स्वप्नवत होती. संसारात एक मुलगी आणि एका मुलाचे आगमन झाले. घर हसत्या खेळत्या मुलांच्या आवाजाने भरून गेले होते. पण कुणाला ठाऊक होतं, या हसऱ्या चेहऱ्यामागे एक भयानक सत्य लपलेलं आहे. गेल्या 5-6 वर्षापासून गणेशच्या वागण्यात बदल झाला होता. त्याचे बाहेर असलेल्या अनैतिक संबंधामुळे घरात सतत वादाचे खटके उडत होते. पण 7 फेब्रुवारीच्या त्या काळ्या रात्री सगळं संपलं. गणेशच्या फेट्याच्या दुकानात बसवलेल्या CCTVमध्ये त्याच्या अश्लील चाळ्याचे चित्रीकरण झाले होते. हा व्हिडिओ स्वातीच्या हाती लागला. तिने जेव्हा आपल्या हक्काने पतीला जाब विचारला, तेव्हा गणेशचा संयम सुटला. पत्नीने पुराव्यासह प्रश्न विचारल्याचा राग गणेशला इतका आला की त्याने निर्दयपणे स्वातीचा गळा आवळला आणि तिला बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्यानेच तिला दवाखान्यात नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. स्वातीचे स्वरयंत्र इतके निकामी झाले होते की तिला स्वतःचा जबाबही नोंदवता येत नव्हता. ती 9 दिवस मृत्यूशी झुंज देत होती. समोर उभी असलेली 12 वर्षाची मुलगी आणि 9 वर्षाचा मुलगा यांच्याकडे पाहून तिचे डोळे भरून येत होते. पण ओठातून शब्द फुटत नव्हते. अखेरचा निरोप आणि पोरकी झालेली मुलं. सोमवारी दुपारी स्वातीने जगाचा निरोप घेतला. ज्या पतीसोबत म्हातारपणापर्यंत सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, त्याच पतीच्या रागामुळे तिला मृत्यूने गाठले. माहेरच्या नातेवाईकांनी मोठ्या जड अंतःकरणाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. आरोपी गणेशला पोलिसांनी अटक केली आहे. तो आता कोठडीत आहे. मित्रांनो, कायदा गणेशला शिक्षा देईलच, पण त्या 2 निरागस मुलांचं काय? आई मातीच्या आड गेली आणि बाप तुरुंगात गजाआड. ज्या वयात आईचा पदर आणि बापाचा आधार हवा होता, त्या वयात ही मुलं आज पूर्णपणे पोरकी झाली आहेत. माणसाचा अहंकार, त्याचे अनैतिक मार्ग आणि रागाचा एक चुकीचा क्षण, हे सगळं मिळून एका सुखी घराची राख-रांगोळी करू शकतं. ही घटना आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. नात्यात संवाद असावा, पण तो टोकाचा नसावा. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? अशा गुन्हेगाराला कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाहत रहा आपली नाती. धन्यवाद.